पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 28व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। अखंड एकरसम वस्तु सच्चिदानंद लक्षणम इत्यविच्छिन्न चिंतेयम समाधीर्मध्यमो भवेत, असा हा 28व्या क्रमांकाचा श्लोक आहे। समाधी हा विषय आपला या ठिकाणी सुरू आहे। या समाधीमधील एक प्रकारची अवस्था ही आहे आणि यामधील मध्यम अवस्था किंवा मध्यम समाधी कशी असते याचा अभ्यास आपण या श्लोकाच्या द्वारे करत आहोत। त्यातील पहिल्या चरणामध्ये वस्तूचे म्हणजे भगवंताची लक्षणं सांगण्यात आलेली आहेत आणि या लक्षणांना जर आपण अविच्छिन्नपणे म्हणजे सतत जर आतमध्ये चिंतनामध्ये ठेवू शकलो तर ती मध्यम प्रकारची समाधी आहे, असा हा विषय या ठिकाणी 28व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये आहे। अखंड या शब्दाचा आपण विचार मागे 2 चिंतनांमध्ये केलेला आहे। अखंड म्हणजे ज्याचा खंड पडत नाही, अखंड म्हणजे ज्याला मर्यादा नाही, जे देश काल आणि पात्र या मर्यादेत येत नाही ते काय असतं, अखंड असतं। परंतु आपल्याला ती अखंड वस्तू लक्षात का येणार नाही, त्याचं कारण काय आहे? आपल्याला अखंड वस्तू लक्षात का येणार नाही? अखंड वस्तू लक्षात न यायला कारण काय? देशकाल पात्र, देशकाल आणि पात्र या 3 द्वारेच आपण कुठल्याही वस्तूची सिद्धी करतो, म्हणून आपल्याला देशकाल पात्र विरहित वस्तू म्हणजे भगवंत लक्षात येऊ शकत नाही। मग ही जी आपली हौस आहे ही जेव्हा केव्हा संपेल तेव्हा अखंड वस्तू लक्षात येऊ शकते। तर अखंड वस्तू लक्षात येण्यासाठी काय, आपला जो काही कुठल्या वस्तूला सिद्ध करण्याचा हेतू असतो तो आपल्याला बदलावा लागेल। आपल्याला त्या रीतीने कुठल्याही वस्तूची सिद्धी करण्याची सवय जी आहे ती बदलावी लागेल। हाच त्याच्यामध्ये जो दोष आहे तो आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे। त्यानंतरचा दुसरा शब्द आहे एक रसम, एक रस। अखंड या शब्दाचा आपण विचार केलेला आहे, त्यानंतर आपण दुसऱ्या शब्दाचा या ठिकाणी विचार करू। एक रस म्हणजे एक म्हणजे एक आणि रस म्हणजे हा वेगळा शब्द नाही। रस म्हणजे बऱ्याच ठिकाणी शब्द वापरला येतो रस, तर हा रस शब्द जो आहे तो फक्त इथे नाही आहे, तो एक रस शब्द आहे। एक रस म्हणजे काय, एक रस हा शब्द वापरतो का नाही आपण, वापरतो का नाही नाही वापरतो। एक रस रोज वापरतो का नाही, आपल्या रोजच्या जगण्यात एक रस हा शब्द वापरतो का नाही, तर नाही वापरतो, नाही वापरतो। एकदमच आश्चर्यकारक शब्द आहे काय, ऐकलेला तरी ऐक नाही एक रस शब्द, एक रस शब्द ऐकलाय का नाही, ऐकलाय, पहिला ऐकला का पहिल्यांदाच ऐकताय आज? आश्चर्यकारक शब्द आहे काय? नाही, आश्चर्यकारक नाही, माहिती आहे पण आपण वापरत नाही। वापरतो का नाही आपण एक रस शब्द, व्यवहारात वापरतो का नाही? क्वचित वापरतो। कुठे, कशामध्ये वापरतो, कुठे वापरतो, कुठे वापरतो, क्वचित कुठे वापरतो, कशामध्ये काय आपण म्हणजे कशा संदर्भात, म्हणजे अध्यात्मात वापरतो, व्यवहारात नाही वापरत। रस हा शब्द जो आहे तो तरी वापरतो का? रस शब्द वापरतात। रस म्हणजे आपल्याला खाण्याचाच रस,
रस म्हटले की आपल्याला काय सुचतंय? आपल्या खाण्याचे रस आठवतात सगळे. ऊसाचा रस, आंब्याचा रस, कारल्याचा रस, भोपळ्याचा रस. रस म्हटलं की आपल्याला तो रस आठवतो. रस हा काही मर्यादित तसा शब्द नाहीये. रस हा शब्द आपल्याला जरी असा माहित असला, म्हणजे हे काही अमान्य नाहीये की हा असा प्रकारे रस शब्दाचा अर्थ आपण करतो किंवा व्यवहारात आपण तो वापरतो रस शब्द. पण रस शब्दाचा दुसरा पण व्यवहारात आपण एक अर्थ आहे ना. रस म्हणजे सार, म्हणजे खायचं, कन्क्लुजन. रस म्हणजे आवड. रस आहे का नाही याच्यात, तुम्हाला काही रस आहे का नाही, आवड. त्या माणसाला काही रस नाही याच्यामध्ये, आपण त्याच्यामध्ये त्याला आवड नाही, त्याच्यात रुची नाही, त्याला इंटरेस्ट नाही त्यामध्ये, म्हणजे रस नाही. तर रस खाण्याचा पण असतो, रस म्हणजे आवड पण असतो, याच्यामध्ये त्याला काही रस नाही. नवरस कुठले? ते खाण्याचे झाले. षड्रस, षड्रस हे खाण्याचे षड्रस. आणि नवरस म्हणजे कलेमध्ये नवरस, कला. रस हा शब्द बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. कलेमध्ये नवरस असतात, खाण्यामध्ये षड्रस असतात. कलेमध्ये नवरस माहिती आहेत का? सगळ्यांना माहित असेल. कलाकार लोक जास्त दिसत नाही तिथे, त्यामुळे पण खाण्यामध्ये षड्रस माहित असतील सगळ्यांना. षड्रस 6 प्रकारचे खाण्याचे रस असतात. आंब्याचा रस हा गोड रस आहे, गोड आहे. रस म्हणजे त्याच्यामध्ये रुची असणं असं पण अर्थ होतो. रस म्हणजे एखाद्या पदार्थाचा आपण द्रव द्रव मध्ये तयार केला, त्याला द्रव पदार्थ. एखाद्या पदार्थाला आपण काय केलं, भोपळ्याला आपण द्रव पदार्थ म्हणून तयार केला तर तो रस होतो. आंब्याला सुद्धा तसं करतो आपण. तर रस म्हणजे त्या पदार्थाला द्रव केलं की तो रस होऊन जातो. पण रस म्हणजे आवड पण असते, रस म्हणजे खाण्याचा पदार्थ पण असतो. पण अशा रीतीने काही इथे अर्थ असेल असं म्हणता येत नाही ना. असा काही इथे रस शब्दाचा अर्थ नाही. रस शब्दाच्या आधी इथे एक शब्द आहे, एक आहे, म्हणजे एक रस. तर एक रस म्हणजे तसं बघितलं तर खाण्याचा जो रस असतो, खाण्याचा रस जर आपण बारकाईने बघितला तर त्याच्यामधून ह्या एक रस शब्दाचा अर्थ निघतो का, तसा विचार करायला काही हरकत नाही. जेव्हा आपण कुठल्याही पदार्थाचा रस काढतो तेव्हा काय करतो, त्याला काय करत असतो, रस काढल्यावर त्याला पूर्ण त्याचा तुकडे करून किंवा मिक्सरमध्ये फिरवून वाटून कसंही करून त्याला काय करतो, त्याच्यातला चोथा जो आहे तो बाहेर काढून टाकतो. तुम्ही जर एखादा पदार्थ ज्याचा रस काढलाय तो पदार्थ खाल्ला तर निराळी गोष्ट आहे, आणि जेव्हा तुम्ही त्याचा रस काढता तेव्हा त्याची गोष्ट निराळी आहे. तर काय फरक आहे दोन्हीमध्ये? त्यात काय फरक आहे? फळं आणि फळांचा रस असं आपण धरू. फळं, कुठलीही फळं, तर एखादं फळ आणि त्याचा रस यात काय फरक आहे? अच्छा, म्हणजे फळामध्ये रस आणि चोथा पण असतो, आणि रसामध्ये काय नसतं. मग रसाला फळ म्हणता येत नाही, पण फळामध्ये रस असतो. पण रसाला फळ नाही म्हणतात. रसाला फळ म्हणत नाहीत, पण रसामध्ये चोथा नाही आहे. फळामध्ये रस आहे आणि फळामध्ये चोथा पण आहे. तर त्या पदार्थातला फक्त रस बाजूला काढला आणि चोथा वेगळा केला तर त्या चोथ्याला काही कोणी रस नाही म्हणत. चोथ्याला कोणी रस म्हणू शकत नाही. रस म्हणजे फक्त त्याच्यातला द्रव भाग आपण बाजूला काढतो, तो रस आहे. रसामध्ये आणि फळामध्ये काय फरक आहे? म्हणजे खरं फळ कशाला म्हणावं आपण? फळातला प्रमुख भाग काय आहे? फळातला तसं बघितलं तर प्रमुख भाग रस आहे. रस जर नसेल तर तो चोथा खाणार पण. चोथ्या सकट रस असेल म्हणजे फळ तर आपण खातो, पण फक्त चोथा दिला तर खाल्ला जाणार नाही ना. म्हणजे आपण जर मोसंबीचा रस काढला आणि मोसंबीचा जो उरलेला चोथा आहे तो एखाद्या दिला, तू हा खा, तर खाता येणं अवघड आहे. पण मोसंबी खायला दिली तर खाऊ शकतो.
म्हणजे मोसंबीमध्ये त्याचा चोथा आणि रस हे दोन्ही एकत्र खाता येतील, पण फक्त चोथा दिला तर खाऊ शकत नाही, फक्त रस दिला तर मात्र खाता येतो. म्हणून किंमत खरी बघितली तर कशाला आहे? रसाला किंमत आहे. रस जे आहे तो खरा प्रमुख आहे. म्हणून रस घेतला पाहिजे. काय घेतला पाहिजे? काय घेतलं पाहिजे आपण? रस घेतला पाहिजे. तुम्ही फळं खा, पण प्रमुख काय आहे? रस आहे. जेव्हा आपण फळं खातो किंवा कुठलंही अन्न खातो, ते अन्न खाल्ल्यानंतर त्याचे दोन भाग होतात. त्याचे काय होतात? दोन भाग होतात. एक भाग जो असतो तो चोथा असतो आणि एक भाग असतो तो रस असतो. तसे तीन भाग पण करता येतात त्याला. मध्यम भाग, सूक्ष्म भाग आणि एकदम जाडा भाग एखादा, है ना. एकदम जाडा भाग, एक मधला भाग आणि एक एकदम रस भाग, किंवा दोन केलं तरी चालतं. कसंही आपल्याला समजण्यासाठी आपण दोन करूयात, है ना. तर कुठलंही अन्न खाल्लं की त्याचे दोन भाग होतात. एक होतो रस आणि एक होतो चोथा. तर आपल्या शरीरामध्ये हा रस जो आहे, हा रस जातो कुठे? रसाचा उपयोग काय होतो शरीरामध्ये? रसाचा उपयोग कशाला होतो? आपण अन्न खाल्ल्यानंतर रसाचा उपयोग कशाला होतो? उपयोग होतो का नाही काही? रस, अन्न खाल्ल्यानंतर रस होतो. आपण दाताने हे चावतो अन्न, तेव्हा काय होत असतं? त्या अन्नाचं रस तयार होतो. म्हणजे आपलं हे मिक्सर आहे. हा काय मिक्सर सारखा आहे. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा रस तयार होतो. हा जो रस आहे तो काहीतरी काम करेल. आता चोथा जो आहे तो, काही चोथा आपण खातो, सगळे चोथा खातो का आपण? सगळे चोथा खात नाही. सगळे चोथा आपण खात नाही, पण बऱ्याचशा पदार्थाचे चोथा खातो पण आपण. तर हा रस जो आहे खाल्लेल्या अन्नाचा, तो रस काय काम करतो? शरीराला शक्ती देतो. कुठल्या? संपूर्ण शरीर. रसाचं रूपांतर कशामध्ये होतं? रक्त झालं की झालं काम. रक्तात पेशी. आपलं शरीर आहे का कोणाचं आहे नक्की? आपलंच आपल्याला माहित नाही. आपल्याला अख्खं जग माहिती आहे, अख्ख्या गावाची आपल्याला माहिती आहे, पण आपल्या शरीराचं काय चालतं आतमध्ये आपल्याला माहित नाही. हे डॉक्टरला माहिती असलं झालं, आपल्याला काय करायचंय? असं बरेच लोकांना वाटतं. आपल्या शरीराची आपल्याला माहिती असणं हे गरजेची गोष्ट आहे तशी पाहिली तर, है ना. म्हणजे गरजेपुरती तरी माहिती असायला पाहिजे. खूप डिटेल माहिती नसली तरी आपल्याला फक्त वरचंच माहिती आहे, त्याच्या आतमधलं काहीच माहित नाही. त्याचा विचारही कोणी करत नाही. कोणी आपल्याला आईबापांनी शिकवलेलं नाही ते, की तुझं हे जे शरीर आहे त्याच्या आतमध्ये काय चालतंय, काय होतंय नक्की, हे आपल्याला आईबापांनी शिकवलं नाही आणि आपणही शिकण्याच्या नादी लागलो नाही. कारण ते काम डॉक्टरचं आहे असं आपल्याला वाटतं. आपल्याला माहित पाहिजे ना काय होतं ते. थोडीफार तर गरजेपुरती तर माहित पाहिजे नक्की काय होतंय. खातोय आपण, पण खातोय त्याच्यानंतर त्याचं काय होतं ह्याची माहिती आपल्याला नसते. ती कोणाला असते? काय काहींना तर हे पण माहित नाही कोणाला माहिती असते. कारण आपल्याला फक्त खाण्याचंच कळतंय. खाण्याला तर आपल्याला बरं वाटतं, बस एवढंच. म्हणजे आपल्याला पोट भरणं एवढंच कळतं. पोट भरल्यानंतर पुन्हा भूक लागली की पुन्हा पोट भरणं एवढंच कळतं. बाकी त्याला एवढं काही आपण विचारात घेत नाही. असो, म्हणजे ते काही खूपच मनावर घेण्यासारखं असं काही नाही, है ना. आणि मनावर घेतलं तुम्ही अभ्यास कराल तसंही काही नाही. म्हणजे मनावर घेतलं तरी काही हरकत नाही, नाही घेतलं तरी काही हरकत नाही. आपण जेव्हा खातो अन्न, त्याचं रसामध्ये रूपांतर होतं आणि एक भाग चोथा असतो. चोथा जो असतो तो बाहेर टाकला जातो. तो चोथा जो बाहेर टाकला जातो त्याच्यामध्ये दोन भाग, म्हणजे एक भाग ग्राह्य आहे, एक भाग अग्राह्य आहे. ग्राह्य भाग जो आहे तो आपण ठेवतो आणि अग्राह्य आहे तो टाकून देतो. मग तो आपण लघवी वाटे किंवा संडास वाटे आपण तो टाकून देतो बाहेर. तो ते दोन भाग एकच आहेत खरे, म्हणजे ते अग्राह्य आहेत. ते अग्राह्य भाग टाकून देतो. मग जो ग्राह्य भाग आहे तो आतमध्ये आपल्या जठरामध्ये अन्न गेल्यानंतर तिथे ती सगळी प्रक्रिया होते त्याची. मग त्याची प्रक्रिया झाल्यानंतर त्याचं रूपांतर होत जातं रसामध्ये. रस त्याचं काय होतं? म्हणजे रस तयार होत असतो आणि तो रस जो आहे तो सूक्ष्म सूक्ष्म होत जातो. मग पुढे मग सूक्ष्म होत गेल्यानंतर तो रस म्हणजेच आपलं अख्खं शरीर आहे. त्याचे वेगळ्या पद्धतीने रूपांतरात होतं त्याचे, पण तो रस म्हणजेच हे शरीर आहे. शरीर म्हणजे वेगळं काही नाही. शरीर म्हणजे रसाचा काय परिणाम आहे. अख्खं शरीर म्हणजे हाडं असो,
रक्त असो, मांस असो, आपलं जे काही शरीर अख्खं दिसतंय हे काय आहे? हे रस आहे. हा रसच शरीराच्या रूपाने प्रकट झालेला आहे. जसं अन्न खातो तसं शरीर होतं, अंतर्बाह्य. जशा प्रकारचं अन्न खातो तशा प्रकारचं आंतरबाह्य शरीर होतं. म्हणजे रक्त सुद्धा तशा प्रकारचं होतं. तुम्ही काय अन्न खाता त्याप्रमाणे तुमचं रक्त सुद्धा तसंच होतं. डॉक्टरला दिसताना डॉक्टर लोक जे रक्त चेक करतात त्या लोकांकडे जे काही मीटर आहेत, चेक करायला जे काही ते इन्स्ट्रुमेंट वापरतात, हे कुठले आहेत ते चेक करतात. हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल, त्यांचे काही गरजेच्या गोष्टी त्यांनी शोधल्यात. त्यांनी त्या आयुर्वेद किंवा मेडिकल सायन्स ह्याच्या हिशोबाने त्यांनी ते सगळं तयार केलेले इन्स्ट्रुमेंट आहेत. त्याप्रमाणे ते सगळं चेक करतात. असे काही इन्स्ट्रुमेंट उपलब्ध नाही आहेत की रक्त टेस्टिंगला दिलं आणि कळलं ह्या माणसाला किती राग येतो. असं कळतं का? असं कळत नाही. ह्या माणसामध्ये किती दया आहे याचं रक्त तपासलं आणि ह्याला कळलं ह्याला किती क्रोध येतो, ह्याला किती दया आहे, ह्याला किती कळवळा वाटतो लोकांचा, हा किती विचित्र आहे, हा किती चांगला आहे, हा किती पापी आहे, हा किती पुण्यवान आहे, हा किती सुखी आहे, हा किती दुःखी आहे, हे रक्तावरून कळतं काय? कळत नाही. कळू शकणार नाही काय? कळू शकतं, पण तसे इन्स्ट्रुमेंट उपलब्ध नाही. पूर्वी असं कोणाला वाटत नसेल की रक्तामुळे असं रोग आहे का नाही, चेक होतो का नाही, ते कोणतरी सायंटिस्टने शोधलं आणि मग तसे उपकरणं बनवले आणि त्यांना कळायला लागलं. तर पूर्वी असं वाटत असेल की नाही असं कळणार थोडीच आहे काही. तसं आता लोकांना वाटत असेल की असं काही कळणार नाही. पण मी एक तुम्हाला आयडिया दिली आता, आहे की नाही? तर तुम्ही बघा, प्रयत्न करून तुम्हाला काही इन्स्ट्रुमेंट तयार करता आलं तर त्याच्यातून काय करता येईल. तर तुमच्याकडे काही डॉक्टर लोक कोणी दिसत नाहीत, त्यामुळे तुम्ही तसं कराल का नाही माहित नाही. पण असं काही हरकत नाही, रक्तावरून तपासायचं. तर रक्तावरून तपासता येऊ शकतं. रक्तावरूनच काय, ह्या रसाचा परिणाम ज्याच्या ज्याच्यात झाला त्या सगळ्यावरून तपासता येतं. सगळ्यावरून, कशावरूनही टेस्टिंग करता येतं. पण हे सगळ्या टेक्निक्स जे आहेत, ह्या सगळे जे काही उपकरणं असतील ती आपल्याकडे नाही कोणाकडेच, त्यामुळे आपल्याला कळू शकत नाही. पण साधारणपणे आपल्याला कळतं की माणसाचा आहार ज्याच्याप्रमाणे असतो त्याच्याप्रमाणे साधारणपणे त्याचा स्वभाव आपल्याला कळतो की हा आता कसा वागेल, काय करेल, हा काय कशा पद्धतीचा आहे, हे त्याच्या आहारानुसार आपल्याला कळतं. आणि त्यानुसार त्याचे रोग तयार होतात. वैद्यशास्त्राला किंवा मेडिकल सायन्सला त्याच्याशी घेणं देणं नाही. मेडिकल सायन्सला बाकी ज्याशी घेणं देणं नाही, त्यांना ज्याशी घेणं देणं नाही ते तेवढं तपासतात, तेवढंच बघतात. पण आपल्याला ह्या शरीराचा जो रसाचा जो परिणाम झालेला आहे त्याच्यावरून बराच काही अभ्यास करता येऊ शकतो. तर शरीरातला जो रस आहे तो आपण फक्त खातो, हाच काही फक्त आपला इनटेक नाहीये, म्हणजे हेच काही फक्त आपला खाणं नाहीये. आपण ज्या प्रदेशात राहतो त्या ठिकाणची हवा, त्या ठिकाणचं पाणी, हे पण आपण खात असतो, है ना. आपल्या फक्त रसनेंद्रियानेच आपण ग्रहण करतो असं नाही. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय यांनी आपण ग्रहण करत असतो. तर हे जे रसग्रहण आहे हे 5 विषयांमध्ये आहे. त्याच्यात रस हा विषय, आपल्याला रस फक्त काही भोपळ्यामध्येच रस आहे असं आहे काय? आपल्याला 10 विषयांमध्ये रस आहे. आपल्याला रस कुठं सापडतो, आपण रस कुठं शोधतो, आपल्याला माहिती आहे रस कुठं मिळतो, सगळ्यांना माहिती आहे. कुठं मिळतो? फळामध्ये मिळतो. कुठं? 10 विषयांमध्ये रस मिळतो. फळ तर एक भाग आहे. प्रत्येक जीव रात्रंदिवस 14 भुवनातले जीव रस कुठं शोधतात? 10 विषयात रस शोधतात. मग 10 विषयात जे रस आहे ते नाहीये का? नसते तर शोधलं कशाला, नसते तर धावले कशाला त्याच्याकडे. 10 विषयांमध्ये रस आहे आणि म्हणून सगळे लोक 10 विषयांकडे धावतात, कमी अधिक प्रमाणात. बरोबर की नाही? कमी अधिक प्रमाणात सगळे लोक 10 विषयांकडे धावतात. आता फळांमध्ये रस असतो, आपल्याला उदाहरण म्हणून आपण बघितलं, फळांमध्ये रस असतो. सगळ्या फळांमध्ये रस असतो. सगळ्या फळांमध्ये, सगळ्या फळभाज्यांमध्ये रस असतो. बरोबर का नाही? असतो का नसतो? असतो. बरं, आता रसनेंद्रिय एकच आहे घेणार, सगळ्यांचं रसनेंद्रिय एकच आहे. पण समजा मी जर तुमच्या समोर, एकाच्या समोर लाल भोपळ्याचा रस ठेवला, एकाच्या पुढे दुधी भोपळ्याचा रस ठेवला, एकाच्या पुढे आंब्याचा रस ठेवला, एकाच्या पुढे कारल्याचा रस ठेवला, असे मी वेगवेगळे रस ठेवले तुमच्यापुढे, फळभाज्या आणि फळं यांचे रस तुमच्या समोर ठेवले. आता मला सांगा,
सगळे लोक सगळे रस घेऊ शकतील काय? घेतात का? घेणार नाही. म्हणजे तुम्हाला सगळे घ्यायला मुभा आहे आणि सगळे तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला काही तब्येतीची अडचण नाही. म्हणजे एखादा डायबिटीस पेशंट असेल तर तो आंब्याचा रस घेऊ शकणार नाही, पण त्याला आवडत नाही असं म्हणता येत नाही. तर तुम्हाला काही कुठलाही आजार किंवा असं काही नाहीये, तुम्ही कुठलाही रस घेऊ शकता, अशी जर तुम्हाला मुभा असेल तर मला सांगा, असं असताना सगळे लोक सगळा रस घेतील का? घेतील का? ते नाही घेत. का नाही घेत? का नाही घेत? रस तर आहे ना सगळ्यात. घेत नाहीत, नाही घेत रस. तसं रस घेत नाही. तर तसंच आहे जगामध्ये आहे ना, सगळ्या प्रकारचे हे 10 विषयांमध्ये सगळं जग वाटलंय, विभागून देण्यात आलेलं आहे. पण तरी सुद्धा सगळे लोक सगळाच रस घेत नाहीत. काही लोक राजसी रस घेतात, काही तामसी घेतात, काही सात्विक रस घेतात. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियातून आपण जे रस भोगतो त्याच्यामध्ये काय, याला एकदमच आपण परमार्थिक दृष्ट्या विचार करायचं ठरलं तर त्याला 3 गुणांमध्ये आपण विभागू शकतो. तर 3 प्रकारचे रस आहेत. तर अख्ख्या जगामध्ये 10 विषयांची विभागणी आपण 3 रसात करू शकतो. पुन्हा कुठलाही 10 रसातला कुठलाही रस असला तरी सुद्धा हा काय आहे, एक तर सात्विक असतो, एक तर राजसी असतो किंवा एक तर तामसी असतो. मग आता जसं रस खाऊ तसं शरीर बनतं हे पहिल्यांदा कळलं पाहिजे आपल्याला. हे कळत नाही. हे कळलं जरा अवघड आहे. आता सात्विक राजसी तामसी जाऊ देत, आपण पुन्हा माघारी येऊ. मागाशी आपण असं म्हटलं होतं की जो रस आपण खातो, जे अन्न खातो आपण, त्याप्रमाणे आपलं शरीर बनतं. अन्न खाणं म्हणजे फक्त जेवण नाही, तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणची हवा ही तुम्ही प्रत्येक क्षणाला ग्रहण करत असता. आपलं त्वग इंद्रिय जे प्रत्येक क्षणाला या हवेचा काय करत असतो, ग्रहण करत असतो. म्हणून तुम्ही कायम एसी मध्ये राहिला तर तुमचं शरीर वेगळ्या पद्धतीचं बनतं. तुम्ही जर गावाकडे राहिले तर तुमचं शरीर वेगळ्या पद्धतीचं बनतं. तुम्ही जिथे जास्त प्रदूषण आहे अशा ठिकाणी राहिले तर ते वेगळ्या पद्धतीचं बनतं, है ना. मग फक्त शरीरच असं नाही. काही लोक वावरात जास्त काम करायला लागले की ते असे एकदम काळपट होतात, म्हणजे काळे होऊन जातात. त्यांचा रंग काळा असतो असं नाही, पण काळपट होऊन जातात. तेच माणसं जर काही महिने किंवा काही दिवस जर वावरात गेले नाहीत, घरात शहरात राहिले तर त्यांचा रंग पुन्हा उजळतो. मग असं वाटतं की अरे गोरे वगैरे छान वाटतात, व्यवस्थित वाटतात. म्हणजे फक्त त्वग इंद्रियावरच त्या हवेचा परिणाम होतो असं नाही, तर त्याच्या हाडांवर, त्याच्या रक्तावर, सगळ्यावर त्याचा परिणाम होत असतो. परिणाम हा फक्त बाह्य शरीरावरच होतो असं नाही, तर जेवढं शरीर आहे, हाडं, रक्त, सगळ्या नसा, आपल्या जेवढं काही आपल्या शरीरामध्ये आपल्याला धरता येईल या सगळ्यांवर ह्या 10 विषयांचा परिणाम होत असतो. पण 10 विषयांचा परिणाम ज्याच्या आधी पहिल्यांदा खाण्याचा विषय जर आपण केला तर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून शास्त्रामध्ये कुठला आहार घ्यावा याच्यावर मर्यादा ठेवलेली आहे, याच्यावर माहिती दिलेली आहे. असं सांगितलेलं नाही की तुम्ही हे खा किंवा ते खा. ज्ञानेश्वरीमध्ये किंवा श्रीमद भगवद्गीतेमध्ये राजसी अन्न कुठलं, तामसी कुठलं, सात्विक कुठलं हे सांगण्यात आलेलं आहे. त्याचे परिणामही सांगितलेले आहेत. तुम्ही हेच खा तेच खा असं सांगितलं नाही. याने असं होईल, याने असं होईल, याने असं होईल, तुम्हाला काय करायचं तुमचं तुम्ही बघा, असं सांगण्यात आलेलं आहे. कशाने काय होतं हे मांडण्यात आलेलं आहे. अलग लक्षात. तर अन्न म्हणजे फक्त रसना-इंद्रियाचा विषय. तर रसना-इंद्रियाचा विषय ज्ञानदेवांनी किंवा व्यासांनी काय केलेला, 3 गुणांमध्ये विभागून ठेवलेला आहे. मग फक्त रसना-इंद्रियाचंच असं असतं असं नाही, तर 10 विषयांचं असंच आहे. खरं तर हा रस जो आहे, हा रस फक्त कोणाचा आहे, फक्त रसना-इंद्रियाचा नाही, 10 इंद्रियांचा असंच आहे. तर जसं अन्न खातो तसं आपला काय होणार आहे, त्याचा परिणाम होणार आहे. कोणावर होणार आहे, कोणावर होणार आहे, कोणावर परिणाम, कोणावर होणार आहे, अन्नाचा परिणाम कोणावर होणार आहे, खातो आपण अन्न, त्याचा परिणाम कोणावर होणार आहे, संपूर्ण शरीरावर होणार. तो हे संपूर्ण शरीरावर होणार आहे. तर संपूर्ण शरीरामध्ये फक्त स्थूल शरीरावर होणार आहे असं नाही, सूक्ष्म शरीरावर होणार आहे. सूक्ष्म शरीरावरच होणार आहे असं नाही, जीवावर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. जीवावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. म्हणजे जीव, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर या तिघांवरही त्याचा परिणाम होतो. जीवावर परिणाम का होतो, कारण जीव म्हणजे काय, जीव म्हणजे 2 शरीरावर जो अभिमान धरतो तो जीव आहे. 2 शरीरावरचा अहंकार सोडला तर खरं तर तो जीव म्हणता येतच नाही. त्याला जीव म्हणणं फार अवघड आहे. त्यामुळे 2 शरीरावर अहंकार धरला की तो जीव, अशी सोपी व्याख्या करू शकतो आपण. वास्तविक 3 शरीरावर अहंकार धरावा लागतो. तर आपण 3ऱ्या शरीरावर जरी नाही धरला, 2 शरीरावरचा अहंकार धरला तरी तो जीवच आहे. तर हा जो परिणाम आहे हा दोन्ही शरीरावर होतो.
अन्नाचा परिणाम. त्यामुळे तुम्ही जसं अन्न खाल तसं तुमचं मन होतं, तसं तुमची बुद्धी होते. म्हणून जे लोक अभक्ष्य करतात, नको ते अन्न खातात, हे लोक त्याचा जो काही परिणाम असेल ते होणार आहे. त्याचा परिणाम काय? साधारण भूमिका माणसाची अशी असते की त्याने तो क्रोधिष्ट होईल किंवा त्याला तो तामसी होईल. आता तामसी म्हणजे लोकांना असं वाटतं की रागीट माणूस म्हणजे तामसी. असं काही नसतं. तो त्याचा एक परिणाम आहे. सात्विक मनुष्य पण रागीट असतो. सात्विक अन्न कायम सेवन करणारा मनुष्य सुद्धा रागीट असतो. त्यामुळे तो एकमेव त्याचा परिणाम आहे असं म्हणता येत नाही. वास्तविक तामसी, राजसी आणि सात्विक यांची माहिती नीट नसल्यामुळे व्यवहारामध्ये लोकांचं बडबड काहीतरी वेगळी असते. वास्तविक तामसी अन्न म्हणजे काय, तामसी म्हणजे काय, राजसी म्हणजे काय, सात्विक म्हणजे काय? तर सात्विक म्हणजे ज्यामुळे तुम्ही भगवंताकडे जाऊ शकता. भगवंत नावाचा जो काही एक पदार्थ आहे त्याकडे जायचं असेल तर सात्विक हा शब्द येतो. मग तामसी म्हणजे काय? याच्या विरुद्ध. भगवंताकडे तुम्ही ज्याच्यामुळे जाऊ शकत नाही ते तामसी आहे. ठीक आहे. मग राजसी म्हणजे काय? मध्यस्थिती. राजसी ही मध्यस्थिती आहे, ज्याच्यामुळे तुम्ही कधी इकडे डुलाल, कधी इकडे डुलाल. म्हणजे रविवार आलं की आळंदी आणि नंतर मग घरी, आहे की नाही? असं होतं ना. तर असं हे जे आहे हे राजसीचं लक्षण असतं. कधी इकडं कधी इकडं, कधी इकडं कधी इकडं, असं झालं की राजसी. कायमच देवाकडं म्हणजे सात्विक, कायमच देवापासून विनमुख म्हणजे तामसी. आता क्रोध हा जो प्रकार आहे ह्या तिघांना असू शकतो. म्हणून क्रोधावरून तामसी, राजसी, सात्विक ठरत नाही. का तसं जर ठरवायला लागले तुम्ही तर सात्विक माणसाला क्रोध येणारे कितीतरी लोक तुम्हाला दाखतील. असे कितीतरी लोक आहेत जे की देवाच्या मार्गात असतात, त्यांना क्रोध येतो. पण साधारण समज माणसाची तशी असल्यामुळे लोक काय करतात, तो क्रोध जो आहे तो आवरण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की क्रोध आवरला म्हणजे आपण सात्विक होऊ. अर्थात क्रोधाची जी तीव्रता आहे ती सात्विक माणसामध्ये कमी असते, पण नसते असं म्हणता येणार नाही. कदाचित एखाद्या वेळेस त्याला भयंकर क्रोध येऊ शकतो. मग असं काही लोक म्हणतात की त्याचा तमगुण जागृत झाला. ठीक आहे, तसं म्हणता येईल, काय हरकत असो. तर अन्न जे आहे याचा परिणाम, अन्न म्हणजे अन्न रसाचा परिणाम जो आहे तो सर्व शरीरांसाठी आहे. म्हणजे स्थूल सूक्ष्म शरीरासाठी, त्यातल्या सगळ्या इंद्रियांसाठी आहे, सर्वांगासाठी त्याचा परिणाम आहे. तुम्ही जसं अन्न खाल तसं होत असतं. काय? शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं तसं होत असतं. म्हणून आहार आपण काय करतो याला खूप महत्व शास्त्रामध्ये दिलेलं आढळतं. आहार काय करतो ह्याला शास्त्रामध्ये महत्व आहे. त्याच्यावर जास्त मी काही बोलत नाही, कारण मग आपल्याला त्याच्यावर जास्त लक्ष जाईल. तुम्ही तो अभ्यास शास्त्रामधून करू शकता की कुठलं अन्न खायला पाहिजे, कुठलं अन्न खाल्ल्या काय होतंय. तर त्याचा अभ्यास करून तुम्ही पुढे असा विचार करू शकता की फक्त हा काही रसना इंद्रियाचा विषय नाही, 10 इंद्रियांचा विषय हा, म्हणजे 10 विषयांचा हा विषय आहे. 10 विषय जे आहेत ह्या 10 विषयांना सुद्धा आपण कसं ग्रहण करावं, काय ग्रहण करावं, ह्यानुसार आपोआपच 2 शरीरावर त्याचा परिणाम होणार आहे की नाही. 10 विषय आपण जसे ग्रहण करणार तसा परिणाम होणार आपोआपच. कोणावर, कशावर होणार? पुन्हा 3 शरीरावर होणार. म्हणजे स्थूल शरीरावर पण होणार, सूक्ष्म शरीरावर पण होणार, कारण शरीरावर पण होणार, म्हणजे जीवावर पण होणार. तुम्ही कुठल्या प्रकारचे 10 विषय भोगता त्याप्रमाणे तुमच्या स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीरावर परिणाम होणार आहे, होतो आहे. मग ह्या सगळ्यांचं जे काही पुन्हा तुम्ही एकत्रीकरण करणार, त्याच्यातून जे काही निकाल लागेल त्यानुसार पुढचा जन्म होतो. मग तुम्ही हे 3 शरीर मिळून काय झाले आहात. आता आपण काही एक वेगळे शरीर, आपण वेगळे असं नाहीये, 3 वेगवेगळे आपले कंपार्टमेंट असं नाहीये. म्हणजे हे एक वेगळं, हे एक वेगळं, हे वेगळं असं नाहीये. आपली परिस्थिती काय आहे? आपली परिस्थिती अशी आहे, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर एकच, तादात्म्य. आपली परिस्थिती काय सध्या? आपलं सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर आणि जीव वेगळं करता येते का? नाही वेगळं करता येत. आपण हे 3 मिळून आपण आहोत सध्या. आपण शास्त्राचा अभ्यास केल्याप्रमाणे ते वेगवेगळे आहेत, पण आपली परिस्थिती काय? आपली परिस्थिती अशी आहे की स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर हे 3 आपलं तादात्म्य पावलेलं आहे, एक रूप आहे ते. हे काय? तादात्म्य. म्हणून या 10 विषयांना भोगल्यानंतर ह्या तिघांचा काय निकाल लागतो, त्यांची काय परिस्थिती निर्माण होते, त्यानुसार पुढे पुनरावृत्ती होत असते आणि पुढे सुद्धा तेच. म्हणून या 10 विषयांमधला रस आपण काय चाखतो ह्याच्यावर सगळा खेळ आहे. याच्यावर काय सगळा
खेळ सुरू आहे. म्हणून सगळा विषय रसाचाच आहे. कशाचा आहे? रस नाही तर काहीच नाही. रस नाही तर काहीच. आयुष्य निरस होईल. काय होईल? 10 विषयांमध्ये रस आहे. रस नाही तर काहीच नाही. रसासाठीच सगळे जातात. पण कोणाचा रस कशात आहे हे मात्र सांगता येत नाही. जसं उदाहरणार्थ संगीत हा एक आपला काय आहे? रस आहे. संगीत म्हणजे आपल्याला काहीतरी ऐकायचं आहे. संगीत. तर संगीत हा काही एकमेव कानाचा विषय नाही आहे. कोणाचं तरी बोलणं हा सुद्धा विषय आहे. पण आता मी बऱ्याच वेळ समजा तुमच्याशी या ठिकाणी काहीतरी बोलतोय, तुम्ही कानाने ऐकताय, बरोबर का नाही? हे शब्द आहेत माझे. आता हे शब्द तुम्ही का ऐकताय? कारण तुम्हाला अशा प्रकारच्या शब्दांमध्ये रस आहे, बरोबर का नाही? सगळे लोक असं ऐकू शकतात का? नाही ऐकू शकत. काही लोकांना काय लागतं? काही लोकांना पूर्ण भजन लागतं. म्हणजे लोक 1 तास बसले तर 1 तास ते फक्त भजन ऐकू शकतात. म्हणजे त्यांना पुन्हा ते रस कुठला आहे? कानाचाच आहे. पण त्यांना पूर्ण 1 तासामध्ये काय पाहिजे? वेगवेगळ्या प्रकारचे भजन पाहिजे. मग भजनामध्ये काय? पखवाज, टाळ, विणा किंवा अशा प्रकारे तत्सम काहीतरी पाहिजे. त्याच्या सकट ते असेल तर ते 1 तास ऐकू शकतात. पण त्यांना त्याचाच जर रस असेल, त्यांना तुम्ही इथे आणून बसवलं तर 1 तास हे कानाचाच रस घेऊ शकतात का? ते घेऊ शकत नाही, है ना? रस तोच आहे का नाही? म्हणजे कानाचाच आहे. पण त्या विषयामध्ये बदल होत जातो. त्यातला विषय बदलतो. म्हणजे जसं कारलं आणि तत्सम दुसरी भाजी जर धरली, फळभाजी किंवा दुधी भोपळा आणि लाल भोपळा असं धरलं आपण, तर वास्तविक दोन्ही रसच आहेत ते. पण एखादा मनुष्य दुधी भोपळ्याचा रस घेऊ शकत नाही. तो लाल भोपळ्याचा रस कदाचित घेऊ शकतो, उदाहरणार्थ. तर तसंच विषय बदलल्यानंतर तो रस प्रत्येक जण घेऊ शकतो असं नाहीये. आता काही लोकांचं असं असतं की ते थोडं ऐकू पण शकतात, थोडं शब्द पण असे ऐकू शकतात आणि काही संगीताद्वारे सुद्धा ऐकू शकतात. मग त्यांच्यासाठी कीर्तन असतं. मग कीर्तनामध्ये काय कधी असं मी बोलतो असं आणि कधी मध्येच भजन, है ना? तर असं पण असतं. म्हणजे मिक्स. मग काही लोकांना मिक्स असतं, एकदम दोन्ही नाही जमत. म्हणजे फक्त कारल्याचा रस पिता येत नाही म्हणून कारल्याच्या रसासोबत गाजराचा रस मिक्स करून घ्यायचा, म्हणजे तो पिता येतो, जरा प्यायला जरा बरं पडतं. नाही जमलं तर थोडी साखर टाकायची, गूळ टाकायचा, असं एकत्रित करून सगळे रस केले की मग कदाचित पिता येतो, बरोबर का नाही? फक्त लिंबू जर तुम्हाला रस काढून दिला तर लिंबू पाणी सगळ्यांनाच पिता येईल असं नाही. पण मग लिंबामध्ये साखरेचा पण रस उतरावा लागतो. मग साखरेचा रस मिक्स केला, म्हणजे साखर एकत्रित केली, रस एक जीव केलं ते, की मग ते पिता येतं. काहींना त्यात थोडं मीठ पण टाकावं लागतं. तर असं रस जो आहे तो रस वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाची आवड त्या रसाची भिन्न भिन्न. असे किती रस आहे जगामध्ये? 10 विषयांचे 10 विषय आपण म्हणतोय, 10 वर्ग केले आपण, पण असे किती आहेत? अगणित आहेत. किती आहे? तुम्ही एका रसना इंद्रियाचे समोर विषय बघितले तर किती आहेत? ते अगणित आहेत, अगणित. रसना इंद्रियाचेच तुम्ही विषय बघितला तर एखादा विषय घेऊन त्याचे अगणित प्रकार आहेत का नाही आहेत? तुम्ही एखादा गोड पदार्थ घेतला, त्या गोड पदार्थाचे अगणित प्रकार आहेत. तुम्ही साधा चहा घेतला, चहा एकच प्रकार असतो का? नाही. चहा 10 लोकांनी वेगळं की 10 प्रकारे तयार होत होतो. एकाच व्यक्तीने 10 वेळा चहा बनवला की 10 प्रकारचा होतो. म्हणजे काळानुरूप पण बदलतो, व्यक्तीनुरूप पण बदलतो, आणि त्याच्यातले कंटेंट जे आहे ते जरी बदलले तरी बदलतो. असं त्याचं सगळं काय आहे? रसामध्ये एवढी संख्या आहे. हे काय झालं? एक नाही, असंख्य, अगणित आहे ते. आणि म्हणून तर आपल्याला बरं वाटतं या रसामध्ये. कारण एकच रस जास्त वेळ आपण घेऊ नाही शकत. तुम्ही एकच रस जास्त वेळ घेऊ शकत नाही. त्याच्यात बदल असले की बरं वाटतं जरा. दर शुक्रवारी महाराज एकच सांगतात. तुम्ही ऐकाल का? ऐकाल का नाही ऐकाल? ऐकणारच नाही. तुम्हाला तो रस आवडणार नाही. तुम्ही म्हणताय आम्हाला महाराजांची चिंतन आवडतात, महाराज रस बदलतात म्हणून आवडतात ते. नाहीतर आवडेल का? आवडणार नाही. जगामध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला कशी आवडत नाही तशीच राहिली तर आवडत नाही. आपल्याला कशी आवडते? वेगवेगळं झालं पाहिजे. प्रत्येक वेळेला काय पाहिजे? मग काही लोकांना चुकून जर काही थोडंफार रिपीट झालं तर काय ते दरवेळेस तेच सांगतात, असं होतं मग, काय की नाही? किंवा आपणही घरात म्हणतो काय रोजच ती भाजी लावली आहे. आता जरी 2 आठवड्याने केली असली तरी लोकांना कधी कधी काय होतं, काय तीच भाजी सारखी. मग बायको जर सरळ असली तर ठीक आहे, नसेल तर ते म्हणते तुम्ही जावा घ्या आणायला, नाही का? सोप्या शब्दात सांगितलं, सहज भाषेत सांगितलं ठीक आहे.
अवघड भाषेत पण काही काही सांगतात काही लोकांना माहिती आहे. मग तुम्ही शहाणपण दाखवा, आहे की नाही? तुम्ही सज्जन घेऊन या ना तुम्ही, असं होतं आहे ना. तर हा जो रस आहे, हा रस इतक्या प्रकारचा आहे, त्या रसावर सगळं जग चालतंय. या रसावर सगळं जग आहे. पण रस म्हणजे फक्त रसना इंद्रियाचा रस नाही, तर तो 10 इंद्रियांचा रस आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त काय जगामध्ये त्याच्या व्यतिरिक्त काय? काहीच नाही जगामध्ये त्याच्या व्यतिरिक्त. आणि ह्याची संख्या किती आहे रसाची? अगणित. पण ह्या अगणित असलेल्या रसामध्येच लोकांना गणित आहे असं वाटतंय. मग त्याच्यातच बरं वाटतंय लोकांना. अगणित असलेले रस जे आहे त्याच्यामध्ये लोकांना बरं वाटतं, छान वाटतं. तुम्हाला रोज म्हटलं पांढरे कपडे घाला, रोज पांढरे कपडे घाला, तर तुम्ही घालाल काय? फार कमी लोक आहेत. जुनी लोक घालायची, पण तरी सुद्धा पांढरे जरी असले त्याला नीळ लावतील किंवा मग काहीतरी वेगवेगळे प्रकार करायला लागतो, तरच ते पांढरा कपडा सुद्धा जमतो. ठीक आहे. रोज तसा पांढरा कपडा घालणं फार अवघड असतं. उदाहरणार्थ म्हणून पांढरा घेतो, आहे की नाही? म्हणजे आता लोक म्हणतात नाही पण आमच्याकडे तर पायजमा, शर्ट, टोपी पांढरेच असतात. पण आतली चड्डी तुमची वेगळी असते. त्याला कधी हिरव्या पट्ट्या, कधी निळ्या पट्ट्या, कधी लाल पट्ट्या. आजकाल त्या वेगळ्या प्रकारचे राहिले. पूर्वी अशा होत्या, त्या आतमध्ये जे अंडरवेअर असतात त्या कशा होत्या? वेगळ्या प्रकारच्या होत्या. त्यामुळे रंग बदलतातच लोक. तसं ते असं समजू नका की फक्त पण त्यांनी सगळाच रंग पांढरा घालून बघावा, अंथरून पांघरून सगळंच पांढऱ्या रंगाचं. अशक्य होईल. काय होईल? त्याला अशक्य होईल जगणं. म्हणजे तो जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आणि 365 दिवस जर त्यांनी पांढऱ्याच रंगाचे कपडे, पांढऱ्याच रंगाचे सगळे परिधान करायचं ठरवलं तर शक्य होईल का? वेडा होऊन जाईल तो. काय होईल? तर कठीण जाईल का? असा हा आपल्याला वेगवेगळेपणा आवडत असतो. पूर्वी तरी थोडंसं वेगळं होतं, आता फार वेगळं आहे. आता तर एवढे रंग निघालेत, एवढे रंग म्हणजे आपण विचार नाही करू शकत एवढे रंग आहेत. आता विचारच नाही करू शकत एवढे रंग आहेत. त्याच्या प्रत्येकाच्या, तुम्हाला मागे मी एखाद्या सांगितलं होतं की एका रंगाला 60 प्रकारच्या शेड असतात. आता 60 म्हणू 50 म्हणू आपण, आपल्याला काय आकड्याशी एवढं घेणं नाही. पण एका रंगाला जर 50 प्रकारचे शेड असतील तर 7 रंग धरले तरी 7 रंगाला 7 गुणिले 50 350 प्रकारचे काय झाले? शेड झाल्या फक्त तयार. आणि प्रत्येकाच्या मिश्रणाने पुन्हा किती शेड तयार होतील सांगताच येत नाही. म्हणजे ते अगणित प्रकार झाला तो. बरं 350 जरी धरले आपण तर 350 प्रकारच्या साड्या, त्याच्यावरची डिझाईन बदलली तर 350 प्रत्येकाची डिझाईन बदलली. थोडं इकडे तिकडे केलं, प्रत्येक रंगाचं वेगळं ठेवलं. म्हणजे अर्धी पिवळी, अर्धी निळी, अर्धी पिवळी, अर्धी हिरवी, असं वेगळे प्रकार केले तर किती प्रकार आहेत आपल्याला काय मोजता येणार नाही. 1000 काय 10,000 प्रकारचे रंग, त्या प्रकारचे कपडे आपल्याला तयार करता येऊ शकतात. आणि केलेत लोक. आजकाल तेवढं आलंय, पूर्वी तेवढं नव्हतं. आलेलं आहे का नाही असं? आणि म्हणून कसं वाटतंय? बरं वाटतं का नाही? आता रंगबिरंगी असले आपल्याला कसं वाटतं? रंगबिरंगी असल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. कधीतरी आपण थकतो, म्हणून मग एका दिवशी युनिफॉर्म. ठीक आहे. शाळेमध्ये युनिफॉर्म असतो. शाळेमध्ये काय असतो? युनिफॉर्म असतो. युनिफॉर्म ज्या दिवशी नसतो त्या दिवशी लोक इतके आनंदी खुश असतात. शाळेमध्ये त्यांना वैताग असतो खरं. ठीक आहे. युनिफॉर्म हा काय वैतागाचा भाग असतो खरं. कायम युनिफॉर्म ठेवला तर लोक वैतागून जातील. ते आता फक्त तेवढ्या पिरियड कधी तो अंगावरचा युनिफॉर्म काढतोय असं होतं. बऱ्याच वेळा काय होतं? अंगावरचा युनिफॉर्म कधी काढतोय असं होतं आणि दुसरे कपडे कुठले घालतोय तसं होतं. पूर्वी तर युनिफॉर्म लोक घालायची आवडीने वगैरे, पण आता तर युनिफॉर्म फार अवघड आहे. युनिफॉर्म ठेवला तर त्या युनिफॉर्म मध्ये सुद्धा काय काय प्रकार करता येतात का ते लोक बघतात विचार करून. असो, सांगण्याचा मुद्दा असा आहे की विषय जो आहे हा विषय आपल्याला उपलब्ध कसा आहे? उपलब्ध कसा आहे? एक प्रकारचा नाही, अगणित प्रकारचा आहे. आणि अगणित प्रकारच्या विषयामध्ये आपल्याला रस आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये रस असल्यामुळे आपल्या तशा प्रकारचं शरीर होणार, तशा प्रकारचे आपलं स्थूल, सूक्ष्म आणि जीव हे तिन्ही तसेच होणार आणि तसंच आपलं जगणं राहणार. म्हणून आपण तशा प्रकारे जगण्यामध्ये रस ठेवत आहोत आणि म्हणून आपल्याला 14 भुवनामध्ये फिरता येणार आहे. काय होणार आहे? 14 भुवनामध्ये आपल्याला फिरता येणार आहे. मग हा सगळा जो रस आहे, हा रस आपल्याला अगणित प्रकारचा नको, एकच प्रकारचा पाहिजे. काय पाहिजे? एकच प्रकारचा रस पाहिजे. आता एक प्रकारचा रस स्वीकारणं फार अवघड आहे.
मग एकावर जितके तुम्ही एकावर येत जाल, 10 विषयांमध्ये एकावर या. ती तपश्चर्या आहे. हे काय अवघड गोष्ट आहे, सोपं नाही आहे, तपश्चर्या आहे. साधना करताना साधनेमध्ये 10 विषयांमध्ये एकावर या. 10 विषयांमध्ये काय करा, एकावर या. एकावरच या, फक्त एका विषयावर या. म्हणजे डोळ्याने फक्त विठोबाच पाहायचं. मग ठरून घ्यायचं आता विठोबाशिवाय डोळ्याने काही पाहणार नाही, आपल्या विठोबाशिवाय काही कोणाशी घेणं देणं नाही. आता काय झालं, एकावर आलो आपण, असं ठरवून घ्यायचं. कपडे घालायचे असतील तर ठरवून घ्यायचं, पांढरेच कपडे घालायचे, आता दुसरे कपडे घालायचे नाही. साधनेमध्ये बघा, तुम्ही संन्यासी असेल तर फक्त भगवे कपडे, किंवा काही लोक फक्त पांढरे कपडे. तर प्रत्येकाचं ज्यांच्याकडे जे काही असेल त्याप्रमाणे ते आयुष्यभर मग तसं झालं, तेवढं झालं. अन्न खायचं असेल तर एक विशिष्ट प्रकार, तेच अन्न, बस. मग अन्न रोज एक खाणं अवघड जातं म्हणून काही लोक काय करतात, मग ठीक आहे आपल्या अन्नामध्ये कुठलेही मसाले नाही, याच्यामध्ये फक्त मीठ आणि मिरची, बस एवढंच. काही लोक असं ठरवतात फक्त नाही, फक्त बाजरीची भाकरी, दुसरं काही घ्यायचं नाही, किंवा ज्वारीची भाकरी, किंवा फक्त भात. तर काय करतात, एकावर येण्याचा प्रयत्न करतात. हे सगळे साधनांमध्ये तुम्ही बघा, वेगळे साधनं जी दिसतील तुम्हाला, हे अशा प्रकारे भारतामध्ये आहेत. काही लोक फक्त ज्वारीची भाकरी, मुगाची भाजी किंवा मुगाची आमटी, मुगाचं वरण, बस तेवढंच. अशा प्रकारे काय होतात, एकावर येण्याचा प्रयत्न करतात. मग ऐकायचं ठरलं तर एकच ऐकायचं कोणाच तरी, मग त्या विषयामध्ये त्या एकच ऐकायचं. समजा आता परमार्थाचा विषय असेल तर ठरवून घ्यायचं की बस एकच ऐकायचं कोणाच तरी. परमार्थ हा एक विषय आहे ना, ऐकण्यामध्ये बरंच काय काय, मग एकच ऐकायचं. भजन ठरलं, ऐकायचं ठरलं, मग एकच कोणाच तरी भजन ऐकायचं. असं काय करता येऊ शकतं, एकावर येऊ शकतो आपण, एकावर येऊ शकतो. पण असं किती प्रयत्न केला तरी काय एकदमच संपूर्ण एक होऊ शकत नाही, सगळे एक होऊ शकत नाही. हे अवघड आहे फार, पण ही साधनेचा भाग आहे. आणि असं भारतामध्ये आपण अशा प्रकारे साधना करणारे लोक पूर्वापार आहेत, आणि आजही असे लोक आहेत. आपणही तसं आपल्याला जेवढं शक्य तेवढं करू शकतो, आपल्याला जेवढं शक्य तेवढं करता येऊ शकतं. पण हा काही शेवट नाही, ही साधनेचा भाग आहे. तो फक्त काय, एक साधनेचा भाग आहे. तर हा जो एवढा अनंत प्रकारचा विषय आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याला आपण 10 मध्ये एकरूप करू शकतो, 3 गुणांमध्ये विभागू शकतो. तर हे जे सगळं आहे, हे सगळं खरं तर ह्या सगळ्यामध्ये आपण काय बघतो, आपल्याला काय आवडतं, ह्याच्यात आपल्याला ह्या सगळ्यामध्ये जे आहे ना, फक्त रस आवडत नाही. या रसामध्ये हा जो रस आहे, हा खरा रस भगवंताचा आहे. काय खरं काय, त्याच्यामध्ये या अनंत विषयांमध्ये खरा तर रस आहे तो भगवंताचा आहे. आणि बाकीचे अनंत जो प्रकार आहे ते सगळा चौथा आहे. काय तर 10 इंद्रियांद्वारे 10 प्रकारचे जे आपण विषय भोगतो, 10 विषयांमध्ये सुद्धा 3 गुणात्मक किंवा 10 विषयांमध्ये अगणित प्रकारचे जे आपण विषय भोगतो, या सगळ्या विषयांमध्ये एक गोष्ट अशी आहे की जी एकच आहे सगळीकडे, आणि तो म्हणजे भगवंत आहे. त्याच्यामध्ये भगवंत नावाचा एक प्रकार आहे, तो त्याच्यामध्ये एक आहे सर्वत्र. आणि बाकीचं सगळं जे दिसतंय वेगळं वेगळं, हे सगळं जे आहे हे चौथा आहे. हा काय, हा सगळा चौथा आहे. मग तुमचं लक्ष कशावर जातं, हा महत्वाचा विषय. आपण लक्ष कशावर देणार, हा विषय महत्वाचा आहे. काय पाहायचं त्याच्यामध्ये, तर एकाच विषयामध्ये वेगवेगळी गोष्ट पाहता येऊ शकते. एकाच विषयामध्ये वेगवेगळी गोष्ट पाहता येऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या समोर कारलं ठेवलं, तर हे कारलं आपल्याला पौष्टिक आहे, ते आपल्या प्रकृतीला चांगलं आहे, त्याने पित्त नाश होईल, असे जर विचार आले तर तो रस आपल्यासाठी वेगळा होतो. आणि आपल्याला पित्तनाश किंवा पौष्टिक खाणं किंवा औषध म्हणून खाणं हे नसेलच डोक्यात, तर आपण म्हणेल नको, ते कडू आहे. एकच गोष्ट काय होते, बदलते लगेच. असं होतं. म्हणजे जेव्हा एकाच कारल्याकडे 10 माणसं पाहतात, तेव्हा वेगवेगळ्या रीतीने पाहतात. त्यांची काय होते, दृष्टी वेगवेगळी असते, आणि म्हणून परिणाम सुद्धा वेगवेगळा होतो. सारखा होतो का, आपण म्हणतो जरा नीट खा, अंगी लागलं पाहिजे तुझ्या, म्हणजे नीट जेवला तर ते अंगी लागतं. जेव्हा मनुष्य टेन्शन मध्ये जेवतो आणि जेव्हा एकदम आनंदात जेवतो, तेव्हा त्या अन्नाचा परिणाम समान होतो का वेगळा होतो.
वेगळा होतो, वेगळा होतो. मग अन्न तेच असतं, पण परिणाम वेगळा का झाला? कारण त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी जी असते ती वेगळी असते. आपण जेव्हा नैवेद्य दाखवून खातो तेव्हा नैवेद्य दाखवल्यामुळे त्याचा परिणाम वेगळा होतो, आणि नैवेद्य न दाखवता खातो तेव्हा त्याचा परिणाम वेगळा होतो. म्हणजे देवाचं नाव घेऊन खातो त्याचा परिणाम वेगळा, आणि देवाचं नाव घेत नाही, काही नाही, खातो तसाच, त्याचा परिणाम वेगळा. काय परिणाम होतो हे कळण्या इतकी बुद्धी नाही लोकांकडे. व्यवस्थित हातपाय धुवून व्यवस्थित सगळं देवाची पूजा करून किंवा नैवेद्य दाखवून किंवा मंत्र म्हणून किंवा श्लोक म्हणून त्याच्यानंतर जर तो जेवला तर त्याचा परिणाम वेगळा होतो. पण कुठे जेवायला बसतो, काय खातो, आजूबाजूची लोक काय आहेत, काय चाललंय, काय विषय सुरू आहे, जेवताना शांतपणे जेवतोय का भांडण करत जेवतोय, त्रागा करत जेवतोय का कसा जेवतोय, हे सगळ्याचं काय होणार? त्याचा सगळ्याचा परिणाम वेगळे होतात त्याचे, नाही की नाही? म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की विषय जरी तेच असला तरी परिणाम वेगळे होतात त्याचे, हे आपल्याला माहित आहे. म्हणजे विषयाकडे पाहण्याची दृष्टी सुद्धा काय असते, भिन्न भिन्न असते, त्यानुसार परिणाम पण भिन्न भिन्न होतो, वेगवेगळा होतो. काही परिणाम जाणण्याच्या कक्षेत येतात, पण सगळेच परिणाम सगळ्यांचेच जाणण्याच्या कक्षेत येत नाहीत. काहींचे जाणण्याच्या कक्षेत येतात, काहींचे जाणण्याच्या कक्षेत येत नाहीत, एवढा फरक आहे. असो, तर विषय जो आहे हा जगाचा सगळ्यांचा प्रमुख भाग आहे. विषयावर सगळं जग जगतं. पण हे सगळे जे विषय, ह्या सगळ्यांच्या मुळाला एक रस आहे, एक रस आहे, तो जो आहे त्याच्यावर हे सगळे विषय जगतात खरे तर. पण त्या रसाशी कोणाला काही घेणं देणं नाहीये. म्हणजे खरं तर रस हा शब्द जो आहे तो भगवंतासाठी वापरण्यात आला. इथे रस हा शब्द कोणासाठी आहे? भगवंत. भगवंत हा रस आहे काय, आणि तो कुठे आहे? तो कुठे आहे? तो भगवंत नावाचा रस कुठे आहे? तो कुठे नाहीये. 10 विषयांमध्ये तो रस आहे. कुठे आहे? 10 विषयांमध्ये तो रस आहे. पण आपली तशी दृष्टी नाहीये, आपल्याला तसं शिकवलेलं नाहीये, किंवा आपल्याला ते माहीतच नाही. आपल्याला ते माहीत नाहीये, तो आपला विषयच नाही, आपल्याला तशी शिकवण नाही. आलं लक्षात? म्हणजे व्यवस्थित देवपूजा करून किंवा नैवेद्य दाखवून मंत्र म्हणून श्लोक म्हणून जेवण करणं, नीट बसून जेवण करणं, हे सगळं जे आहे याने काय होतं हे ज्यांना शिकवलेलंच नाही, त्यांना कळणार काय त्यातलं? जेवण ते जेवण असं लोक म्हणतात, नाही का? बरोबर का नाही? दोघांसाठी काय आहे? जेवण ते जेवण. सप्त्यामध्ये तुम्ही जेवण केलं सगळ्या पंक्तीला बसून, त्याने तेच अन्न खाल्लं, आणि एखादा नुसता खायला आला त्याने खाल्लं, आणि भिकारी आले त्याला वाढलं तुम्ही, त्याने तेच खाल्लं, तिघांना समान परिणाम होतो का? जे नुसते येऊन खातात त्यांना त्याचं फल नाही मिळत. जे भिकाऱ्याला तिथे त्याचं पोट भरतं, दोघांचे फक्त पोट भरतात. पण जो पारायण करतो आणि जेवतो तो प्रसाद म्हणून खातो, तर त्याचा परिणाम वेगळा होतो. बाकी त्यांची पोटं भरतात नुसते, आणि पोटं तर कोणाचीही भरतात, त्याला काही नवल नाहीये. तर नुसतं पोट भरणं असं नसतं. उदरभरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म असं आपण म्हणतोय ना, तर ते काही नुसतं उदरभरण आहे का? नाही, ते यज्ञ कर्म असल्यामुळे मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येत असतात. असो, तर हे सगळे जे विषय आहेत ह्या सगळ्या विषयांमध्ये खरं तर एक रस आहे. हा जो एक रस आहे हा एक आहे सर्वत्र. हा रस जो आहे तो काय एक आहे. पण हा एक रस आपल्याला माहित नाही. आपल्याला काय माहित आहे? आपल्याला अनेक विषय माहित आहेत. आपल्याला काय माहित आहे? आपल्याला अनेक विषयांची ओळख आहे, आणि ती पण आपल्याला आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे माहित आहे. कशी माहित आहेत? आपल्या इंद्रियाला जे गोड वाटतात ती माहिती आहे. आपल्याला कुठला रस कळतो? इंद्रियाला जो गोड वाटतो तो रस कळतो आपल्याला. वास्तविक सगळ्या रसांमध्ये तो एक रस आहे, सगळ्या विषयांमध्ये तो एक रस आहे. पण आपल्या इंद्रियाला जो गोड वाटतो तोच आपल्याला रस वाटतो. आपल्या इंद्रियाला जो आवडत नाही तो आपल्याला रस वाटत नाही. म्हणजे एक रसाची काय अनोळख आहे. एक रसाची काय? एक रसाची अनोळख आहे. मग हा एक रस, ह्या एक रसाचं चिंतन होणं अपेक्षित आहे. आपल्याला काय करायचंय? एक रसाचं चिंतन होणं अपेक्षित. चिंतन कसं करायचं याचा अखंड शब्दाचा अभ्यास करताना मी तुम्हाला विषय सांगितलेला आहे. चिंतन कोण करतं है ना? सांगितलं होतं का नाही? आठवतो का नाही? चिंतन कोणी करायचं असतं? कारण याच्यात हे सगळं जे चिंतन करायचंय आपल्याला, तर चिंतन कोण करतं? विसरले? कोण करतं चिंतन? कोण करतं चिंतन? कोण करतं? चिंतन कोण करतं? तुम्ही एका आठवड्यात विसरून जातात.
नको ते रेस घातल्याचा परिणाम होतो. कुठला असं मलाही आठवत नाही म्हणा, म्हणून मी विचारतो तुम्हाला, तुम्ही सांगता का? कुठला? कोण करतं चिंतन? काही लोकांना माहिती आहे, पण ते आपले पुटपुटतायत फक्त. त्यांना भीती आहे खरं असेल का खोटं असेल, आणि उलट पुलट बोललं तर महाराज परत तिरपतार्प काहीतरी बोलतात. त्यामुळे ती एक भीतीच असते. कुठला आहे? चिंतन करायला काय लागतं आपल्याकडे? काय लागतं? चिंतन करायला चित्त पाहिजे. चित्ताला चिंतन करता येतं. चिंतन करण्यासाठी योग्य कोण आहे? चित्त आहे ना. असा आपण विचार केला होता. चित्त हे का आपण इंद्रिय दिला, आणि चित्त का ह्याचा पण तुम्हाला मी अभ्यास सांगितला होता ना. चित्त का? चित्ती असू द्यावे समाधान. पण चित्तामध्ये एक रस, समाधान म्हणजे भगवंत. चित्तामध्ये समाधान पाहिजे, म्हणजे समाधान फक्त भगवंतामुळे होऊ शकतं. जगात दुसरा कुठलाही गोष्ट नाही की ज्याच्यामुळे समाधान प्राप्त होईल. कुठलीच नाही जगामध्ये. आपण ज्या गोष्टींमध्ये समाधान मानतोय तो आपला भ्रम आहे. तर समाधान हा शब्द भगवंताला समानार्थी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर समाधान फक्त कशात आहे? भगवंतात फक्त समाधान आहे. आणि समाधान हा भगवंताला समानार्थी शब्द म्हणून धरायचा. आणि चित्ती असू द्यावे समाधान, तर चित्तामध्ये ते समाधान आलं पाहिजे, म्हणजे चित्तामध्ये एक रस आला पाहिजे. म्हणून एक रसाला सुद्धा ग्रहण करण्यासाठी खरा अधिकारी कोण आहे? चित्त आहे. चित्त हे एक रसाला ग्रहण करू शकतं. चित्तामध्ये एक रस लक्षात येऊ शकतो. आणि चित्त जे आहे, ह्या चित्ताला चालवणारा जो आहे, चित्तावर जो कंट्रोल ठेवतो, तो जीव आहे. तो जीव त्याचा अधिकारी आहेतच, त्याच्यामध्ये काही नवल नाही. म्हणून फक्त चित्त नाही, सूक्ष्म देहामध्ये चित्त, स्थूल देहामध्ये नाही, कारण देहामध्ये जीव. आणि स्थूल देहामध्ये काय? स्थूल देहामध्ये 10 इंद्रिये. कारण 10 इंद्रियांचे भोग चित्तात जातात. परिणाम कुठे जातो? सगळं साठतं कुठं? 10 इंद्रियांचा भोग स्थूल शरीराला द्वारे जरी भोगला गेला तरी सुद्धा याचा सगळ्यांचा परिणाम साठतो कुठे? चित्तात साठत असतो. म्हणून ह्या 10 विषयांमध्ये 10 इंद्रियाद्वारे तुम्ही चित्तात काय नेऊन टाकलं ह्याच्यावर त्या जीवाची गती अवलंबून असते. हे कोणाला कल्पना नाही, म्हणजे किंवा कोणी याचा विचारच करत, कारण आपल्याला ते शिकवून नाही, की आपल्याला कोणी सांगितलेलं नाही. कोणी सांगितलं नाही कारण त्यांना माहित नाही. अनंत विषयांमध्ये रममाण असणाऱ्यांना हे कळणार कसं, हा मोठा प्रश्न आहे. तर चित्त जे आहे, या चित्ताचा उपयोग जीवाला करता येतो. चित्त जे आहे ते जे आहे ते महत्वाचं इंद्रिय आहे आपल्याकडे. ज्याचं चित्त शांत स्थिर आहे त्याचा हा विषय आहे. अशांत चित्ताच्या माणसाला काही शिकवता येत नाही, त्याला काही सांगता येणार नाही. पण चित्त स्थिर, समाधानी, शांत असं पाहिजे ना. पवित्र पाहिजे, चित्त पवित्र पाहिजे, चित्त नीट पाहिजे, चित्त धड पाहिजे. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये जी हार्ड डिस्क असते, ते स्टोअर करण्याची जागा आहे, ती करप्टेड नाही पाहिजे, त्याच्यात व्हायरस नाही पाहिजे. हार्ड डिस्क चांगली म्हणजे कधी चांगली? त्याच्यात सगळं स्टोअर करता येतंय म्हणून चांगली नाही. त्या हार्ड डिस्कमध्ये जे काही स्टोअर केलंय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्हायरस नको, तर ती चांगली आहे ना. चांगली केव्हा म्हणायची त्याला? आपलं चित्त पण हार्ड डिस्क सारखं आहे एक प्रकारे. तर त्याच्यामध्ये जे काही साचलंय तिथे व्हायरस जर असतील सगळे, आपल्याकडे भरपूर व्हायरस आहेत काही, तर ते हे सगळं त्यांनी करप्ट झालेली असते. ती सगळे बॅड सेक्टर आलेले असतात त्याच्यावर. तुम्हाला आता सगळ्यांना कॉम्प्युटरची भाषा कळणार नाही, ते बॅड सेक्टर आलेले असतात त्याच्यावर. सगळं त्याचा डिफॅग्रामेंट म्हणतात त्याला, काय फ्रॅग्रामेंट आणि डिफॅग्रामेंट, तर ते करावं लागतं. असे बराच गोंधळ असतो त्याच्यात. तसं चित्तामध्ये पण आपल्या तसंच अवस्था आहे आपली. असो, कॉम्प्युटरची भाषा नको जास्त तुम्हाला माहीत नसल्यामुळे ते सांगून तुम्हाला लक्षात येणार नाही, है ना. ते उदाहरण म्हणून सांगतो, ते काही आपल्याला गरजेचं आहे. तर चित्त जे आहे, हे चित्त काय पाहिजे? हे चित्त आपल्याला उपयोगाला आलं पाहिजे. चित्तामध्ये हा एक रस घेता येऊ शकतो. 10 विषयांमध्ये जो एक रस आहे तो चित्ताद्वारे तो जीव केंद्रित करू शकतो. कारण चिंतन चित्तात करायचंय. चित्तामध्ये फक्त हे सगळं गोळा करायचंय का? हे सगळं गोळा केलं आणि चित्तातून पुनरावृत्तीमध्ये त्याला फल मिळालं, पुनरावृत्ती मिळाली, ते काम आपलं नाहीये. जीवाने चित्ताच्या द्वारे 10 विषयांमध्ये असलेला एक रस लक्षात घेतला तर त्याचा उद्धार होतो. तर एक रस जो आहे तो 10 विषयांमधला एक रस चित्ताच्या द्वारे ग्रहण करता येऊ शकतो. पण इंद्रियाद्वारे ग्रहण केला तर वेगळा होतो. तो इंद्रियाद्वारे ग्रहण करतो तेव्हा वेगळा होतो, आणि विषयांद्वारे ग्रहण करतो तेव्हा वेगळा होतो. म्हणजे 10 विषय हे कसे भोगता येऊ शकतात? 10 विषय हे 10 विषयांकडे बघून भोगता येऊ शकतात. 10 विषय हे इंद्रियांकडे बघून भोगता येऊ शकतात. 10 विषय हे स्थूल शरीराकडे बघून भोगता येऊ शकतात.
म्हणजे 10 विषय भोगताना प्रमुख कोण? 10 विषय हेच प्रमुख, किंवा शरीर प्रमुख, किंवा इंद्रिय प्रमुख. नाही कळलं? एखादा विषय घ्या. एखादा विषय कुठला असतो? उदाहरणार्थ आपला खाण्याचा विषय आहे. तर खाण्याचा विषय जर असेल तर त्या विषयाकडे बघून खाता येतं. म्हणजे कसं? जिलेबी. आता जिलेबी म्हणलं की काय, एखाद्या त्या पदार्थातच रस असतो. मग जीभ वगैरे एवढे त्याला घेणं नाही, त्याला त्या पदार्थ आवडत असतो. तो पदार्थामध्ये त्याला रस असतो. आलं लक्षात? पदार्थाशी त्याला घेणं नसतं. काहींच्या जिभेला त्याची चटक असते, काहीच्या जिभेला ती चटक लागलेली असते. मग त्या जिभेमध्ये त्याला इंटरेस्ट असतो, त्याच्या जिभेला ते बरं वाटतं. तर पदार्थाशी तेवढं त्याला हे नसतं, त्या जिभेमध्ये त्याला घेणं देणं राहतं. म्हणजे त्या इंद्रियामध्ये घेणं देणं असतं, त्या इंद्रियाला त्याची हौस असते. उदाहरणार्थ एखादा मनुष्य कुठल्या तरी एखाद्या पदार्थाच्या आहारी गेला, तंबाखू असेल किंवा सिगरेट असेल, दारू असेल, अशा एखाद्या कुठल्या विशिष्ट पदार्थाच्या आहारी गेला, त्या पदार्थामध्ये त्याला एवढं घेणं देणं नसतं. त्याला घेणं देणं कशा असतं? त्या इंद्रियाला त्याची काय झालेली असते? चटक असते. त्यामुळे त्या इंद्रियांना त्याच्याशी घेणं देणं असतं. मग तो इंद्रियाला धरून तो भोगत असतो. आलं लक्षात? काही वेळेस काय असतं की शरीराशी त्याला पूर्ण घेणं देणं असतं. मग ते खाल्ल्यानंतर आपल्याला ताकद येईल, बळ येईल अंगात, म्हणजे पूर्ण शरीर पुष्ट होईल असं समजत असतो. म्हणून तो मग त्याला इंद्रियाशी पण घेणं देणं असतं, त्याला त्या विषयाशी पण घेणं देणं असतं. तर तुम्हाला जर कोणीतरी सांगितलं की तुम्ही समजा जर रोज 3 वेळा च्यवनप्राश खाल्ला तर तुमचे सगळे पांढरे केस काळे होऊन जाणार, असं समजा सांगितलं. आता तुम्हाला च्यवनप्राशी घेणं देणं काय घेणं नाही. तुमच्या रसना इंद्रियाला काय, त्याची काय घेणं? तुम्हाला घेणं देणं नाही. तुमचे केस काळे होणार सगळे असं तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही तो च्यवनप्राश खाणार, उदाहरण म्हणून, आहे ना. मग त्यावेळेस कशाशी घेणं देणं असतं? शरीराशी घेणं देणं असतं. तर असं कुठलाही विषय भोगताना कशाशी घेणं देणं आहे हा पण महत्वाचा विषय असतो. जरी विषय भोग झाला तरी सुद्धा तो कशाच्या दृष्टीने होतो, कुठून होतो हा पण विषय असतो. कुठे पाहून होतो तो, आणि जिथे पाहून होतो तसा तसा परिणाम होत असतो त्याचा. विषय जरी तोच असला तरी कुठे पाहून होतो त्यानुसार त्याचा परिणाम होतो. म्हणून जेव्हा जीव हा चित्ताकडे लक्ष ठेवून चित्तात काय साठणार याच्यावर जेव्हा तो लक्ष देईल, काय होणार त्याचं पुढे, कारण ह्या सगळ्याचा परिणाम चित्तात जातो. सगळ्याचा परिणाम कुठे जातो? चित्तात जातो. मग चित्ताच्या द्वारे जेव्हा विषयांचा विचार होतो तेव्हा त्याला चिंतन असं म्हणतात. काय होतं ते? चित्ताच्या द्वारे जेव्हा तुम्ही त्या विषयांचा विचार करू लागतो तेव्हा त्याला चिंतन म्हणतात. खरं तर चिदच्या द्वारे जेव्हा विषयांचा विचार होतो तेव्हा त्याला चिंतन म्हणतात. हा खरा चिंतन शब्दाचा अर्थ आहे. चिदच्या द्वारे जेव्हा होतं, चिद म्हणजे भगवंत, म्हणून भगवंताच्या द्वारे जेव्हा विचार होईल तेव्हा तो चिंतन आहे. पण आपण त्याला थोडस सूक्ष्म ध्यान धरून म्हणूया की चित्ताच्या द्वारे झालं तर तो चिंतन आहे. कारण सगळेच एकदम चिदच्या द्वारे काही करू शकणार नाहीत, आहे की नाही. तर चिदच्या ऐवजी चित्ताच्या द्वारे जरी झालं तरी चालेल. चित्ताच्या द्वारे म्हणजे चित्त तुमचा फोकस पाहिजे, चित्तावर तुमचं लक्ष पाहिजे. चित्तावर लक्ष ठेवून जर तुम्ही विषय भोगाल तर तुमचं आयुष्य बदलेल. नुसतं एवढं जरी केलं, काय केलं, चित्तात काय होणार, हा विषय भोगल्यानंतर चित्तात काय परिणाम होणार त्याचा. जसं तुम्ही जर न्यूट्रिशियन्स वगैरे ते असतात ना, न्यूट्रिशियन्स म्हणजे जे लोक तुम्हाला काय खायचंही शिकवतात त्याला न्यूट्रिशियन्स म्हणतात, है ना. तर त्यांच्याकडे तुम्ही गेले तर तुम्हाला सांगतात हे बघ हे खा. मग त्याने काय होईल, मग आपण त्याला विचारतो याने काय होणार, मग तो सांगतात हे जर खाल्लं तर तुझे स्नायू सगळे काय होतील, असे बलदंड होशील तू, असं ते सांगतात आपल्याला. म्हणजे आपल्याला त्याचा परिणाम सांगत असतात, बरोबर का. म्हणजे आपण व्यवहारात हे खाताना हे असं करताना त्याचा परिणाम काय होणार हे बघून करतो का नाही. मग तसे प्रत्येक 10 विषय भोगताना त्याचा परिणाम काय चित्तात होणार, कुठे, स्नायूवर नाही. आता स्नायूवर होणाऱ्या परिणामाची घेणं देणं नाही मला स्नायूवर त्याचा काय परिणाम होतो ह्याची घेणं देणं. मला घेणं देणं कशी आहे, चित्तात काय होणार. आता चित्तात काय होणार म्हटलं, स्थूल शरीराला कुठला रोग लागणार का, स्थूल शरीर बलदंड होणार, स्थूल शरीर वीक होणार का स्थूल शरीर एकदम स्ट्रॉंग होणार, ह्याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. त्याला घेणं देणं कशी आहे, चित्तात काय होणार. म्हणजे चित्तावर काय होतंय, चित्तामध्ये काय परिणाम होतोय, इकडे बघून जरी विषय भोगला तरी त्याचं सगळं आयुष्य बदलून जाईल. आणि परिणाम हा काही 1 सेकंदात असतो असं नाही, काही परिणामाला वेळ लागतो, आहे की नाही. काही परिणामाला काय होतं, वेळ लागत असतो.
म्हणजे आज आपण समजा संध्याकाळी किंवा आज सकाळी आपण जर एखादा पदार्थ खाल्ला, त्याचा परिणाम काय लगेचच 2 तासात होतो असं नाही. कधी त्याचा परिणाम संध्याकाळी होतो, काही पदार्थांचा परिणाम संध्याकाळी होतो. मग आपल्या लक्षात येतं आपण दुपारी असं खाल्लं म्हणून आता असं व्हायला लागलं. असं होतं. काही काही वेळेस आज खाल्ले की त्याचा उद्या परिणाम होतो, असं पण. तर कुठल्याही गोष्टीचा परिणाम लगेच होतो असं नाही. तर चित्तामध्ये सुद्धा 10 विषयांचा परिणाम जो होणार आहे तो काय लगेचच होईल असं पण नाही, त्याचा परिणाम कदाचित उद्या होऊ शकतो. तर ही दृष्टी बदल आहे. हे काय आपल्याला हे असं लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा आपला खरं तर काय होईल, विषयांमधला दृष्टिकोन बदलेल. मग तुम्ही हे विषय भोगताना चित्ताच्या कडे लक्ष ठेवून जर केलं तर चित्तामध्ये पुन्हा बघितलं तर 2च भाग असतात. एक असतं चांगलं, एक वाईट, एक पाप, एक पुण्य, एक सुख, एक दुःख, असे भाग असतात. काय असतात चित्तामध्ये जे काही साठतं ते 2च फॉर्मॅटमध्ये साठतं. त्याचे 2च प्रकार असतात. फॉर्मॅट म्हणजे ते 2च प्रकारे साठतं चित्तामध्ये. चित्तामध्ये बाकी काही साठत नाही. 2च प्रकारचं साठतं. एक तर सुखरूप, दुःखरूप, पापरूप, पुण्यरूप, चांगलं, वाईट. आणि 3 फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर सत्व, राजसी, तामसी होतं. म्हणजे प्रत्येक विषयाचा परिणाम चित्तात जो साठणार तो एक तर सात्विक असेल, एक तर राजसी असेल, एक तर तामसी असेल. किंवा तो सुखरूप असेल किंवा दुःखरूप असेल, पापरूप असेल किंवा पुण्यरूप असेल. ठीक आहे, असा तो परिणाम साचत जाणार आहे. तुम्हाला जर सुखरूप पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल, तर ते चित्तातून पुढे स्फुरणार आहे, ते चित्तातून निघणार आहे बाहेर. त्यामुळे चित्तामध्ये जे आलंय त्याच्यात जर सुख निर्माण करण्याची ताकद नसेल तर तुम्ही सुखाची अपेक्षा कशी करणार. तुम्ही जे काही विषय भोगले त्या विषयामधून जे काही परिणाम झाला तो चित्तात गेला. आता तो जो गेला ते जे जेव्हा बाहेर पडेल, त्याचा परिणाम जेव्हा होईल, ते उद्भूत होतील, तेव्हा त्याच्यामधून त्याची सुख निर्माण करण्याची ताकद नसेल तर सुख येईल कसं. त्याचा जो परिणाम असेल तोच बाहेर पडणार आहे, दुसरं काही येणार नाही त्यातून ना. तर आपल्या आतमध्ये निर्माण होणाऱ्या सुख दुःखाला, म्हणजे चित्तामध्ये निर्माण होणाऱ्या ह्या सगळ्या खेळाला आपलं अनंत जन्मांचं विषय भोगण्याची पद्धत अवलंबून आहे. एकच फूल आहे. फूल आपल्याला कोणाला तरी अर्पण करायचं, कोणाला तरी द्यायचं आहे. आता हे फूल जे द्यायचं आहे, हे फूल देणे हे काय झालं, हा विषय भोग आहे. काय, हा विषय भोग आहे. आता हे फूल कोणाकोणाला देऊ शकतो. एखाद्या पुरुषाने एखाद्याला फूल द्यायचं ठरवतो, कोणाला देऊ शकतो. उदाहरणार्थ तो देवाला अर्पण करू शकतो. आता देवाला अर्पण केलं तर त्याने तो व्यवहार तोच झाला, विषय तोच झाला. आता त्याच्याऐवजी त्याने ते फूल बायकोला दिलं तर काय झालं, विषय तोच झाला. पुन्हा फूल देणे हाच विषय आहे ना, त्याची क्रिया कुठली आहे, फूल देण्याचीच क्रिया आहे. आणि त्याच्याऐवजी त्याने एखाद्या वेश्येला दिलं. आता देवाला दिलं, बायकोला दिलं, वेश्येला दिलं, तिन्ही ठिकाणी क्रिया तीच आहे. पण त्याचा जो चित्तात परिणाम होईल तो काय होईल, तो वेगवेगळा होईल. वेगवेगळा होईल का नाही. तिन्ही ठिकाणी त्याचा परिणाम समान राहील का, राहू शकत नाही. म्हणून चित्तामध्ये काय परिणाम होईल त्या विषयातून हे लक्षात येणं गरजेचं आहे. आता पुन्हा त्याच्या पुढे आता हेच फुल पुन्हा या तिघांनाच द्यायचंय. पण तिन्ही वेळेस त्याचा चित्तातला भाव काय हा वेगळा झाला. आता वेश्येला सुद्धा फुल देताना ती देवी आहे किंवा ती भगवंत आहे असं म्हणून दिलं. बायको सुद्धा देवी आहे, भगवंत आहे असं म्हणून दिलं. आणि देवाला सुद्धा देव आहे, भगवंत आहे म्हणून दिलं. आता तिन्ही विषय वेगवेगळे आहेत पण परिणाम तरी एकच आहे. काय होत आहे, परिणाम तरी एकच आहे. हे आश्चर्यकारक गोष्टी आहे ना, आहे का नाही. हा सगळा परिणाम कसा होतोय, म्हणून तुमचा आतमध्ये भाव काय राहतो, आतमध्ये तुमच्या चित्तामध्ये काय भाव आहे त्यानुसार हे सगळं होणार आहे. आणि हा भाव अनंत प्रकारच्या विषयांबाबतीत जर एक झाला की भगवंत आहे, काय हे सगळं काय आहे, भगवंत आहे, तर चित्तात परिणाम तसंच होणार आहे. हे असं होणं सोपं नाही, म्हणणं एकदम सोपं आहे. म्हणजे ज्या रीतीने एखादा पुरुष बायकोला फुल देतो त्याच रीतीने तो देवाला देऊ शकतच नाही, किंवा ज्या रीतीने देवाला देऊ शकतो त्याच रीतीने तो बायकोला देऊ शकत नाही फुल. हे एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. आणि त्याच रीतीने वेश्येला फुल देणं हे एवढं सोपं नाहीये. हे एका दृष्टांतामध्ये जर अशक्य किंवा अवघड आहे, तर अनंत प्रकारच्या विषयांमध्ये हा एक भाव, एक रस उतरणं अवघड आहे, पण अशक्य नाही. चित्तामध्ये एक रस आधी येणं गरजेचं आहे. आणि हा सगळा खेळ चित्तातून चालतो. हा सगळा खेळ कशातून चालतो,
कशातून चालतो? हा सगळा खेळ चित्तातून. जिथून बाहेर पडतंय, जिथून बाहेर पडतं, कुठून बाहेर पडतं? चित्तामधून अंतःकरणात येतं, अंतःकरणातून मनात, बुद्धीत, अहंकारात, ज्ञानेंद्रियात, कर्मेंद्रियात, प्राणामध्ये, स्थूल शरीरामध्ये, पुढे विषयापर्यंत. असा हा प्रवास आहे सगळा. खेळ कसा चालतो? सगळा चित्तातून स्टार्ट होतो आणि त्याचा सगळ्याचा परिणाम पुन्हा चित्तातच होतो. मग चित्त नावाचा जो भाग आहे, म्हणजे ते चिंतन आपण त्याला म्हणतोय आता, हा जो चित्त नावाचा भाग आहे, ह्या चित्तामध्ये काय आहे त्याच्यानुसार सगळं बाहेर पडेल. पडेल की नाही बाहेर? समजा तुमच्याकडे एखादं भांड आहे किंवा एखादा पिंप आहे, टँक आहे, टँक, त्याचा तुम्ही नळ उघडला तर काय बाहेर पडेल? काय बाहेर पडेल? जे पिंपात आहे तेच बाहेर पडेल. समजा पिंपात पाणी असेल तर आता त्या पिंपात तुम्ही लाल रंग टाकला, आता काय बाहेर पडेल? लाल पाणी बाहेर पडेल. पिवळा टाकला तर पिवळं पाणी बाहेर. तेल टाकलं तर तेल बाहेर पडेल. पुन्हा इकडून काढून दुसरीकडे, समजा तुम्ही इकडून चांगलं शुद्ध पाणी घेतलं नळातून, इकडे घेतलं आणि पुन्हा ते काय केलं, ते पाणी गटारात टाकलं आणि हे गटारातलं पाणी, घाण झालेलं पाणी, गटार म्हणण्यापेक्षा दूषित केलेलं पाणी, हे दूषित केलेलं पाणी पुन्हा त्या पिंपात टाकलं. आता पुढे याच्यातून पिंपातून काय बाहेर पडेल? घेताना तुम्ही शुद्ध जरी घेतलेलं असलं तरी पुढे मात्र ते दूषित कुठेतरी झालं तर पुन्हा इथे काय होणार आहे? दूषित होईल. आणि एकदमच इथून दूषित बाहेर पडेल असं नाही, जसा परिणाम होईल तसं दूषित बाहेर पडेल. आता आपल्या अनंत जन्मापासून आपण काय केलं, ही सायकल आहे, आता फेर आहे. ते काय होतं, हा असा खेळ चालू आहे. चित्तातून निघतं, जसं चित्तातून निघतं ते अंतःकरणात येतं. आपलं जे काही खेळ चालतं ते चित्तातून निघतं, अंतःकरणात येतं. अंतःकरणाचे जे काही धर्म असतील त्याने ते दूषित होतं, तिथून इंद्रियावर येतं. इंद्रियाचे जे काही दूषितपणा येतो त्याच्यात उतरतो. मग तिथून पुढे स्थूल शरीरावर येतं, स्थूल शरीराच्या पुढे विषयांपर्यंत जातं. ह्या सगळ्या ठिकाणी त्या सगळ्यांचे दूषित जे काय असेल त्यांचे सगळ्यांचे गुणधर्म, सगळ्यांचा रस ह्याच्यात उतरतो आणि मग त्याच्यातून जी क्रिया होते त्याचा जो परिणाम होतो त्याच्यातही ते उतरतं आणि ते पुन्हा चित्तात जातं. पुन्हा चित्तातून बाहेर आलं की हा सगळा जो गोंधळ आहे तो काय असा दूषित आहे सगळा गोंधळ. मग आता काहीतरी करून ह्या चित्तामध्ये एक रस आला पाहिजे. काय आला पाहिजे? एक रस म्हणजे भगवत भाव आला पाहिजे. चित्तामध्ये जर भगवत भाव आला तर अंतःकरणात तेच येणार आहे. अंतःकरणात काय होईल? तेच येणार आहे. पुढे सगळं तेच जाणार आहे. आता ते जर इतकं स्ट्रॉंग असेल, म्हणजे इतकं पॉवरफुल असेल की अंतःकरणाचा सगळा दूषित भाग त्याने घालून टाकला, इंद्रियांचा दूषित भाग घालून टाकला, सगळ्याचा दूषित भाव घालून टाकला, तर पुन्हा जर आला तर ते पुन्हा शुद्धच येणार आहे. प्रत्येक पायरीवर जर ती शुद्धता आली तर ते एकच होणार आहे. पण चिंतन त्याचं सुरू कुठून करावं लागतं? चित्तामध्ये. म्हणजे चित्तामध्ये पडणारं सुद्धा शुद्ध पाहिजे, चित्तातून निघणारं सुद्धा शुद्ध पाहिजे. चित्तात पडणारं शुद्ध होणं, चित्त जर तेवढं पॉवरफुल असेल तर होऊ शकतं. उदाहरणार्थ तुम्ही पाण्याचा फिल्टर असतो, त्याच्यामध्ये जे पाणी पडतं, फिल्टर काय करतो? त्याच्यात कसलंही पाणी पडू देत, तो काय करतो? शुद्ध करून टाकतो. खाली येताना शुद्धच असतं. पुढे काय होतंय? पुढे काही पुन्हा आलं तर पुन्हा शुद्धच करतो. असं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण समजा जर आपल्या फिल्टरमध्ये पडणारं पाणी पण शुद्धच असेल, चांगलंच असेल, तर त्याला काही जास्त अवघड काम नाही. त्याच्यासाठी काय, त्याच्यासाठी सोपं काम आहे. म्हणजे कसंही असो, चित्ताने त्याला फिल्टर करो किंवा सगळंच फिल्टर्ड असो तरी चालतंय. चित्तामध्ये जर एक रसाचं चिंतन असेल तर त्याच्यामध्ये काही जरी पडलेलं असेल तरी ते सगळं काय होणार आहे? शुद्ध होणार आहे. मग चित्तामध्ये काय असावं? एक रस असावं. एक रस जर असला तर हा एक रस कसा असेल, कसा तो एक रस चित्तामध्ये येईल, हा अभ्यासाचा एक विषय आहे. पण चित्तामध्ये एक रस पाहिजे, एक रस आपल्याला घ्यायचा आहे. आपल्याला अनंत रस घ्यायचे नाही. अनंत रस जे आहेत, अनंत प्रकारचे रस, हे रस आपल्याला एक रसावर कसे आणता येतील हा आपला विषय आहे. पुन्हा आपण एक रसावर विचार करणार आहोत की जेणेकरून आपल्याला हे कसं करता येईल याचाही थोडा आपल्याला अभ्यास करायला काही हरकत नाही. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्णविराम. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, फसाय दान हे जे
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाची चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी भजी जो आदि पुरुखी अखंडित